बटाट्याचा पराठा किंवा मेथीचा पराठा तर आपण नेहमीच बनवतो, पण वेगवेगळे आपण बनवतो आणि त्याची टेस्ट पण खूप वेगळी लागते. तर आज आपण दोन्ही मिक्स करून छान मिक्स आलू मेथी पराठा बनवणार आहोत. अगदी इझी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी पण लागते. तर आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. तर इथे मी एका परातीमध्ये 1-2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आधी आपण त्याचा डो करून घेणार आहोत. तर 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करतोय, मी इथे अर्धा चमचा ओवा घातला आहे. ओवा छान तुम्ही क्रश करून घालू शकता. आणि त्यानंतर मी 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे. जसं आपण पोळी म्हणजे चपातीचं पीठ जसं आपण कणिक मळून घेतो, तसंच आपल्याला आधी किंवा मेथीच्या पराठ्यासाठी जे आपण डो बनवतो तसा आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर मी चवीनुसार इथे मीठ ॲड केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तेल, ओवा आणि मीठ घालून आपण एकदा छान पीठ मिक्स करून घेणार आहोत. तर इथे मी सांगितल्याप्रमाणे एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता. आणि त्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये छान स्वच्छ धुवून बारीक चिरलेली मेथी ॲड करायची. तर मेथीच्या पराठ्यासाठी आपण जनरली असं पीठ तयार करतो. तर त्यामध्ये मी इथे 100 ते 200 ग्रॅम छान मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, तुम्ही ते पाहू शकता. ती आपण आता त्यामध्ये ॲड केलेली आहे. आणि आता हे पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ग्रॅज्युअली थोडं थोडं पाणी ॲड करून हे व्यवस्थित याचा एक डो करून घेऊयात आपण, म्हणजे छान पीठ मळून घेऊयात. तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित असं पीठ मळून घेते. तर मी सांगितल्याप्रमाणे इथे व्यवस्थित असा डो तयार करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपल्याला त्यावर 1 चमचा छान तेल घालून व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर 1 चमचा तेल घालून इथे मी डो व्यवस्थित मळून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अशा पद्धतीने हा डो तयार करून आपल्याला एक 10 ते 15 मिनटासाठी रेस्टिंगला ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण बटाट्याचा जो मसाला आहे तो तयार करून घेणार आहोत. तर हे छान मळून मी रेस्टिंगसाठी आता 15 मिनटं ठेवणार आहे. आता आपण बटाट्याचा छान असा स्टफिंग तयार करून घेऊयात. इथे मी 3 ते 4 मध्यम आकाराचे बटाटे व्यवस्थित उकडून साल काढून ग्रेट करून घेतलेले आहेत. जर आपण ते मॅश केले तर मध्ये थोड्याशा गुठळ्या वगैरे राहण्याची शक्यता असते, तर त्यासाठी आपण इथे ग्रेट करून घेते. तुम्ही पाहू शकता छान असं पसरून घेतलं आहे. त्यामध्ये आता आपण मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचा ठेचा जो मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे, पाणी न घालता हे मी वाटून घेतलं आहे, त्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग घातला. हिंग तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तो स्किपही करू शकता. त्यानंतर पाव चमचा आपल्याला हळद घालायची. आपण इथे स्टफिंग तयार करून घेतोय, तर त्यामध्ये सगळे आपण इन्ग्रेडियंट्स ॲड करून घेणार आहोत. त्यानंतर गरजेनुसार आपल्याला लाल मिरची पावडर घालायची. मी इथे अर्धा चमचा ॲड केले. आपण ओली मिरचीसुद्धा इथे वापरलेली आहे, त्यामुळे तिखटाचं प्रमाण मी थोडं इथे कमी ठेवलेलं आहे. त्यानंतर धने जिरे पावडर अर्धा ते 1 चमचा आपल्याला ॲड करायची. आणि त्यानंतर त्यामध्ये इथे मी कसुरी मेथी ॲड करते. तुम्ही कसुरी मेथी नक्की ॲड करा, त्याचा स्वाद खूप छान लागतो. तर अशी छान कुस्करून क्रश करून आपल्याला 1 चमचा कसुरी मेथी त्यामध्ये ॲड करायची. त्याचा स्वाद खूपच छान येतो. आणि चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ ॲड करायचे. तर अशा पद्धतीने सर्व साहित्य मिक्स करून आपल्याला हे छान असं स्टफिंग मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी सिंपल इन्ग्रेडियंट आहेत. अगदी 5 ते 7 मिनटामध्ये हे स्टफिंग रेडी होतं. आणि अशा पद्धतीने सगळे इन्ग्रेडियंट घालून झाल्यानंतर छान असं मी हे सर्व मिक्स करून स्टफिंग रेडी करून घेतलेले. तर अशा पद्धतीने स्टफिंग एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत, तुम्ही पाहू शकता. इथे एक टीप आहे की बटाटा उकडल्यानंतर तुम्ही 1 ते 2 तास तो फ्रीजमध्ये
सेट होण्यासाठी ठेवा, जेणेकरून आपण जेव्हा बटाटा मॅश किंवा ग्रेट करतो तर त्यावेळेला चिकट होत नाही, म्हणजे स्टफिंग व्यवस्थित होतो आणि पराठा तुटत नाही मध्ये. तर तुम्हाला वेळ नसेल तर अर्धा तासासाठी डीप फ्रीजला ठेवला तरीसुद्धा चालेल किंवा अगदी आदल्या दिवशी बटाटा उकडून ठेवला तरीही चालेल. तर मी असं स्टफिंगचे व्यवस्थित असे गोळे करून घेतलेले आहेत आणि आपण जे मेथीचा जो डो करून घेतलेला आहे तो आपण त्याचे पण छान सेम आकाराचे गोळे करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता पीठ थोडं सैलसर वाटल्यास त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करून आपल्याला त्याचे छान असे तेलाचा हात लावून गोळे तयार करून घ्यायचे. समान आकाराचे मी गोळे तयार करून घेतले आहेत, तुम्ही इथे पाहू शकता. आणि आता आपल्याला जो आपण मेथीच्या पराठ्याचा म्हणजे कणकेचा जो आपण गोळे करून घेतलेले आहेत त्याची छान अशी कटोरी करून घ्यायची. तुम्ही पाहू शकता दोन्ही अंगठ्याने दाबून दोन्ही हाताने अशी आपल्याला व्यवस्थित छान कटोरी करून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला जे आपण बटाट्याचं स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे ते आपण ॲड करून छान असं सील करून घ्यायचे. तुम्हाला जर या पद्धतीने सील करता येत नसेल तर तुम्ही छोटीशी पोळी लाटी लाटून घ्यायची आणि त्यावर स्टफिंग घालून तशा पद्धतीने सुद्धा स्टफिंग त्यामध्ये ॲड करू शकता. तर तुम्हाला जे कम्फर्टेबल जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने मी इथे दाखवल्याप्रमाणे छान गोळा करून घेतलेला आहे. आता आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ त्यावर घालून हे आधी प्रेस करून फ्लॅट करून घ्यायचं आहे, म्हणजे सारण सगळीकडे समप्रमाणात सगळीकडे लागतं, विभागलं जातं. आणि आता व्यवस्थित आपल्याला हलक्या हाताने इथे पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. जास्त प्रेस करायचं नाही आहे, दाब द्यायचा नाही आहे, म्हणजे सारण बाहेर येईल. तर समान आकाराचे गोळे केल्यामुळे काय होतं तर सगळीकडे सारण व्यवस्थित प्रमाणात अगदी कडेपर्यंत व्यवस्थित पसरलं जातं आणि पूर्ण पराठ्याची टेस्ट सेम लागते. तर अशा पद्धतीने मी हलक्या हाताने पराठा छान असा लाटून घेते, तुम्ही पाहू शकता. आणि मध्ये आपल्याला गरज वाटली तर त्याला गव्हाचं पीठ आपण लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने छान असा आपला पराठा लाटला गेलेला आहे. आता आपला गरम गरम तव्यावर छान असा आपण भाजून घेऊयात. तर इथे तवा गरम छान झालेला आहे आणि त्यावर आता आपण पराठा छान भाजून घेणार आहोत. तर दोन्ही बाजूनी इथे मी व्यवस्थित असा पराठा भाजून घेणार आहे. त्यावर तुम्ही आवडीप्रमाणे बटर, तूप किंवा तेल लावू शकता. इथे मी बटरचा वापर करते. बटरमुळे टेस्ट खूप छान येते, त्यामुळे मी बटर लावलेलं आहे. पण तुम्ही लहान मुलांना देणार असाल किंवा टिफिनसाठी स्कूलमध्ये देत आहे तर तुम्ही तुपाचा घरगुती आपलं गावठी तूप असतं किंवा देसी घी त्याचा तुम्ही नक्की वापर करा, जेणेकरून मुलांसाठी ते खूप पौष्टिक होईल. कधीतरी तुम्ही बटरचा सुद्धा नक्की वापर करू शकता, कारण त्याची टेस्ट खूप छान लागते आणि खूप वेगळी येते. तर अशा पद्धतीने बटर लावून दोन्ही बाजूनी छान असा पराठा मी भाजून घेतलेला आहे. तर अशाच पद्धतीने सर्व पराठे आपल्याला करून घ्यायचे आहेत, तुम्ही पाहू शकता. तर 2 in 1 किंवा डबल टेस्टी पराठा असं आपण याला म्हणू शकतो. दह्याबरोबर हा पराठा खूप अप्रतिम लागतो. तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो सॉस किंवा खोबऱ्याची चटणी किंवा कुठलीही चटणी किंवा अगदी सिंपल दही किंवा लोणचं यासोबत हा पराठा तुम्ही सर्व करू शकता. तर मी दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा. फार कटकटीची रेसिपी नाही आहे, एकदम इझी आहे आणि याची टेस्टसुद्धा खूप छान लागतेच आणि मेथी वगैरे असल्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे. तर नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.